नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जीके जोके या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की बांधकाम कामगारांना एक आनंदाची बातमी आलेली आहे। ती नेमकी बातमी काय असणार आहे? बांधकाम कामगारांसाठी एक नवीन जीआर आलेला आहे। त्या जीआर मध्ये नेमकं काय आलेलं आहे याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो। परंतु व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करायचं विसरू नका मित्रांनो, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील। मित्रांनो, बांधकाम कामगार योजनेचे जे बांधकाम कामगार आहेत त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे। एक नवीन जीआर आलेला आहे। त्या जीआर मध्ये काय सांगितलेले आहे ते मी तुम्हाला सांगणार मित्रांनो, की बांधकाम कामगारांना नवीन 10 वस्तू या आता मोफत मिळणार आहेत। आधी भांडी संच, त्यानंतर जी पेटी मिळत होती त्या पेटी सोबतच आता इतर 10 वस्तू देखील मिळणार आहेत। त्या 10 वस्तू कोणत्या कोणत्या असणार आहेत ते आपण पाहणार आहोत। चला तर मग कोणत्या 10 वस्तू आहेत ते आपण पाहूया जीआर। मित्रांनो, या योजनेच्या अटी व शर्ती जीआर नुसार सांगितलेल्या आहेत की मंडळाकडील नोंदित सक्रिय जीवित बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील। या पात्रधारक कामगारांनी विहित नमुन्यातील मागणी अर्ज प्रभारी कामगार आयुक्त, सहाय्यक कामगार आयुक्त किंवा सरकारी कामगार अधिकारी, जिल्हा कामगार सुविधा केंद्र यांच्याकडे भरून दिल्यानंतर त्यांना अत्यावश्यक संच पुरविण्यात यावे। त्यानंतर मंडळाअंतर्गत पात्र कामगार बांधकाम कामगारांना पुरवावयाच्या अत्यावश्यक वस्तू संच मध्ये खालील वस्तूंचा समावेश आहे, ज्यामध्ये आपण कोणत्या वस्तू आहेत ते आपण पाहणार आहोत। त्यामध्ये मित्रांनो सर्वात आधी पत्र्याची पेटी असणार आहे। त्यानंतर नंबर 2 प्लास्टिकची चटई, त्यानंतर नंबर 3 धान्य साठवण कोठी ज्याची क्षमता 25 किलो असणार आहे। त्यानंतर नंबर 4 धान्य साठवण कोठी ज्याची क्षमता 22 किलो अशा प्रकारचे 2 कोठ्या असणार आहेत। त्यानंतर नंबर 5 बेडशीट असणार आहे। नंबर 6 चादर देखील असणार आहे। नंबर 7 ब्लँकेट असणार आहे। त्याचबरोबर नंबर 8 साखर ठेवण्यासाठीचा जो डब्बा आहे ज्याची क्षमता 1 किलोचा असणार आहे। त्यानंतर नंबर 9 मित्रांनो चहा पावडर ठेवण्यासाठी एक डब्बा असणार आहे ज्याची क्षमता 500 ग्राम म्हणजेच अर्धा किलोचा असणार आहे। त्यानंतर जी 10वी आहे मित्रांनो ती वॉटर प्युरिफायर। हा मित्रांनो हे सर्वात महत्त्वाचं आहे, कारण की वॉटर फिल्टर हे 18 लिटरचं वॉटर फिल्टर नोंदित बांधकाम कामगारांना या 10 वस्तूमध्ये मिळणार आहे, जे की खूप महत्त्वाचं असणार आहे मित्रांनो। अशा प्रकारच्या 10 वस्तू आता जी नोंदित बांधकाम कामगार आहेत त्यांना या नवीन 10 वस्तू मिळणार आहेत मित्रांनो। त्याचबरोबर मंडळांतर्गत नोंदित सक्रिय बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच पुरविण्याबाबत ई निविदा पद्धतीने प्रक्रिया राबवण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे। त्याकरिताच्या ई निविदा प्रक्रियेअंती नोंदणीकृत नामांकित व अनुभवी संस्थेच्या निवडीबाबतचा प्रस्ताव मंडळाने शासनास सादर करावा। तसेच या संपूर्ण प्रक्रियेकरिता उद्योग ऊर्जा व कामगार विभागाच्या दिनांक 1/12/2016 रोजीचा शासन निर्णय व त्यामध्ये वेळोवेळी केलेल्या सुधारणांमधील तरतुदीचे काटेकोर पालन करण्यात यावे, असे देखील या अटीमध्ये सांगितलेलं आहे। त्याचबरोबर नोंदणीकृत बांधकाम कामगारांना वितरित करण्यात येणाऱ्या सुधारित आवश्यक संच मधील वस्तूंचे दर पुरवठा, वाहतूक, वितरण व सर्व करासह निश्चित करण्यात यावे, हे देखील या अटी व शर्तीतील एक अट आहे मित्रांनो। त्याचबरोबर 5 नंबरची जी अट आहे, अत्यावश्यक संच ज्या निविदा स्वीकृती करण्यापूर्वी अत्यावश्यक संच मधील वस्तूंच्या दर्जाची शासनमान्य प्रयोगशाळेकडून तपासणी व खात्री करून घ्यावी व तसेच प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतरच अशा वस्तूंचे पात्र लाभार्थ्यास वितरणाची कार्यवाही करावी। त्याचबरोबर नंबर 6 ची अट जी आहे, प्रभारी कामगार उपायुक्त, सहाय्यक कामगार आयुक्त, सरकारी कामगार अधिकारी, जिल्हा कामगार सुविधा केंद्र यांनी रीतसर प्रमाणित केलेल्या पात्र नोंदित बांधकाम कामगाराच्या यादीनुसारच विहित मुदतीत अत्यावश्यक संचचा पाठपुरावा पात्र लाभार्थ्यांना करण्यात यावा। त्याचबरोबर नंबर 7 जे आहे, पात्र बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच प्राप्त झाल्याचे प्रभारी सहाय्यक कामगार आयुक्त, सरकारी कामगार अधिकारी, जिल्हा कामगार सुविधा केंद्र यांनी खात्री करावी व पुरवठा केल्याची पोचपावती प्रभावी अप्पर कामगार आयुक्त, कामगार उपायुक्त प्रादेशिक
यांना त्याबाबतची सूचना द्यावी किंवा सूचित करण्यात यावी अशी या अटीच्या मार्फत सांगितलेलं आहे मित्रांनो। अशा प्रकारे मित्रांनो ही 10 वस्तूंची जी नवीन संच आहे ती आता बांधकाम कामगारांना मिळणार आहे। नोंदीत बांधकाम कामगारांना या 10 वस्तू देखील आता नवीन संचामध्ये मिळणार आहेत। भांडी संच तर वेगळा असणारच आहे मित्रांनो, परंतु शासन निर्णयानुसार या 10 नवीन वस्तू आता बांधकाम कामगार नोंदीत बांधकाम कामगारांना मिळणार आहेत मित्रांनो। त्यामुळे आतापर्यंत ज्यांनी नोंदणी केली नसेल त्यांनी नोंदणी देखील करून घ्यावी आणि शासनाचा ज्या योजना आहेत या योजनांचा भरपूर लाभ घ्यावा मित्रांनो। व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा मित्रांनो। जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।